लाडक्या बहिणींनी कमळाला बळ द्यावं, जयवंत सुतार. महिला सक्षमीकरणाला भाजपचे नेहमीच प्राधान्य. पेरणोली मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध. महिलांच्या सक्षमीकरणाला भारतीय जनता पार्टीने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशानं लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आज लाखो महिलांना मिळत असून पुढील काळातही ही योजना अखंडपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कमळाला मतदान करून भाजपला अधिक बळ द्यावं असं आवाहन पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयवंत सुतार यांनी केलं. आजरा तालुक्यातील सुळे इथं भारतीय जनता पार्टीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी वाटंगी पंचायत समिती मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समीर पारदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुतार पुढे म्हणाले की पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सखोल अभ्यास करून विकासाचा आराखडा तयार करण्यात आलाय. या आराखड्याच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध विकास कामं मार्गी लावण्यात आली आहेत. रस्ते, पाणी पुरवठा, मूलभूत सुविधा आणि ग्रामीण विकासावर भर देत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यात आलाय. पुढील काळातही अधिकाधिक विकास निधी मतदारसंघात आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न राहतील. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून रोजगार निर्मितीला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे विकास कामांना गती मिळत असून हीच विकासाची साखळी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी भाजपला साथ द्यावी असं आवाहनही सुतार यांनी केलं. यावेळी सरपंच शिल्पा डोंगरे, उपसरपंच संदीप चव्हाण, बळवंत शिंत्रे, अमित फडके, संदीप कोकितकर, अमृत फडके, दिलीप रेडेकर, संदीप सूर्यवंशी, सागर रेडेकर, अनिल आपके, नारायण रेडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.